दयासागर प्रार्थना संघ। परमेश्वराने प्रत्येक माता पित्याला संतान प्राप्तीचे वरदान दिलेले आहे. हालेलुया. जन्मदाते माता पिता परमेश्वराचे वरदानाचे भागीदार आहेत. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने आपल्याला आपल्या माता पित्याचे वरदान दिलेले आहे. हालेलुया. अशा महान परमेश्वराला टाळ्यांच्या गजरांनी येशू आमचा राजा या गीताद्वारे नाचून गाऊन स्तुतीचा यज्ञ देऊया. सर्वजण उभे असता.
वचन 3 मध्ये स्तोत्रकार म्हणतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा. धन्यवाद येशू. वेळ बदलते, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण आई वडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही, कारण ते प्रेम निस्वार्थी असतं. धन्यवाद येशू. आईची ती प्रेमळ माया, वडिलांची ती वटवृक्षाची छाया, देवाने घडविली ही अजब किमया. धन्यवाद येशू. आपल्याला सुद्धा त्या प्रभू परमेश्वराने सुंदर असे आई वडील दिलेले आहेत. कुणाचे आई वडील हयात आहेत, कुणाचे देवाघरी गेले आहेत. या आपल्या सर्व आई वडिलांनी आपल्यावर अनंत असे उपकार केले आहेत. अशा या सुंदर आई वडिलांबद्दल सुंदर टाळ्या वाजवून त्या देवाला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. आपला प्रतिसाद असेल. धन्यवाद येशू. स्तोत्र 139 वचन 13. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी जडणघडण केली. धन्यवाद येशू. निर्गम अध्याय 20 वचन 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा परमेश्वर तुला देत आहे त्यात चिरकाल राहशील. धन्यवाद येशू. स्तोत्र 127 वचन 3. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, कोणते फळ त्याची देणगी आहे. धन्यवाद येशू. मलाकी अध्याय 4 वचन 6. तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवी. धन्यवाद येशू. मत्थाय अध्याय 15 वचन 4. कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. धन्यवाद येशू. इफिसीकरांस पत्र अध्याय 6 वचन 30. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. धन्यवाद येशू. आपला प्रभू येशू ख्रिस्त सतत आपल्या बरोबर असतो. धन्यवाद येशू. तो सावलीसारखा आपल्याला जपत असतो. धन्यवाद येशू. आपण आईच्या उदरात असतानापासून तो आपल्याला ओळखतो. धन्यवाद येशू. आणि प्रत्येक दुःखात तो आपल्या बरोबर असतो. धन्यवाद येशू. प्रत्येक संकटात तो आपला सांभाळ करतो. धन्यवाद येशू. स्वार्थांद्वारे तो आपले संगोपन करतो. धन्यवाद येशू. महान परमेश्वराला इट्स अ ग्रेट डे टू प्रेज द लॉर्ड या ॲक्शन सॉन्गद्वारे त्याला धन्यवाद देऊया. तर आपण सर्वजण तयार आहात का ॲक्शन सॉन्गसाठी? येशूसाठी नाचायला तयार आहात? आपल्याला असे चांगले असे आई वडील पालक पेरेंट्स दिल्याबद्दल आपण नाचून गाऊन त्याला धन्यवाद देऊया.
स्वर्गदूतांबरोबर एकत्र होऊन एक होऊन आपण त्याला स्तुती व धन्यवाद दिलेले आहे. स्तोत्र संहिता अध्याय 95 वचन 6. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुढे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. आता वेळ आहे त्याच्या अधिक जवळ परम मंगळ स्थानात जाण्याची. राजा सणावर विराजमान असलेल्या देवाला आराधना देण्याची, आपल्या परमेश्वराचा अनुभव घेण्याची. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या गुडघ्यावर यावे. तो राजांचा राजा आहे, त्याला सन्मान देणे, त्याची आराधना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपला परमेश्वर राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आपल्या समोर भाकरीच्या रूपात उपस्थित आहे. आपले मान त्याच्या समोर लवूया व आपले शरीराचे डोळे बंद करून अंतःकरणाच्या डोळ्यांनी त्याला पाहूया. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. त्या उपस्थितीचा आपण अनुभव घेऊया. येथे हजर असलेल्या आपल्या पॅरिशमधील व जगभरातील सर्व पालक जे दुःखी, निराश, हतबल, व्यसनाधीन, चिंताग्रस्त, भयग्रस्त व एकाकी आहे, त्या सर्व पालकांना आपण त्याच्या चरणी समर्पित करूया. या आराधना प्रार्थनेद्वारे त्यांच्या जीवनात नवचैतन्य यावे म्हणून त्या दयाळू देवाला आराधना की हो तेरी स्तुति और आराधना. स्तुति और आराधना
करेक्ट or not? तो किसी ने पूछा how are you, don't say fine. I am blessed, I am healthy, I am a child of God. फिर लिस्ट चेंज करने का. Praise the Lord. How are you? How are you? I am. Because there is a difference between I and I am. Do you know that? Praise the Lord. Praise the Lord. How are you all? Why? That is very important. I am good because my good God is taking good care of me. Why am I good? Yeah. So also, सकाळी उठल्या उठल्या, when you stand in front of the mirror, say I am good. बोलो. एकमेकांना सांगा you are good. Smile and say you are good. Say I am blessed. Tell one another you are blessed. You have to say what word of God says. Mother Mary said, from now onwards, all the generation will call me blessed. I am blessed. You are saying, no, I am poor, I am weak, I am sick. That's what you are. You understand? She said never, but our life is full of that. Most of the time, सकाळी उठतोच I am sick, I am weak, इधर दर्द हो रहा है, इधर मेरे को प्रॉब्लम है, मेरे को शुगर है, मेरे को बीपी है, मेरे को दमा है, मेरे को चलने को नहीं होता है. Change your words. Words have power. Your power is in your tongue. Where is your power? Power in the tongue. And how you use your words, that matters the most. God used His words to, in the beginning, God created. बोलो ऐसा? In the beginning, God created. बोलो ऐसा? In the beginning, God created. प्रारंभी देवाने सर्व काही बनवलं. प्रारंभी देवाने शब्दाने सर्व काही बनवलं. सर्व काही बनवल्यानंतर देवाने बघितल्यानंतर देव बोलला. काय देव बोलला? काय बोलला देव? देव काय बोलला माहित नाही. देव काय बोलला? Let there be light. What did God say? Everything is good. Praise the Lord. देव काय बोलला? सर्व काही चांगलं आहे. हे फार चांगलं आहे. Praise the Lord. टाळ्या वाजवा देवासाठी. Praise the Lord. देव काय बोलला? What did God say? काय चांगलं आहे. Praise the Lord. What did God say? सर्व काही चांगलं आहे. Praise the Lord. देव काय बोलला? हे खूप छान आहे. Praise the Lord. टाळ्या वाजवा देवासाठी. Praise the Lord. देवाला सर्व काही चांगलं दिसतं का? कारण देवाचे डोळे चांगले आहेत. Praise the Lord. आपले डोळे चांगले आहेत, आपल्याला चष्मे लागले आहेत. आपल्या डोळ्याला टीक पडलेलं आहे. टीक पडणं म्हणजे काय? मोतीबिंदू होणार. Praise the Lord. That's the problem. डोळे साफ करा, मन साफ करा, सर्व छान दिसेल. देव बोलला हे फार चांगलं आहे, सर्व चांगलं आहे, सर्व छान आहे. उत्पत्तीमध्ये प्रारंभी देवाने बनवलं की नाही देवाने? काय बनवलं देवाने? सर्व काही बनवलं. कशाने बनवलं? शब्दाने बनवलं. फक्त माणसाला बनवण्यासाठी आपले मातीत हात घाण केले. Praise the Lord. हालेलुया. देवाने सर्व काही शब्दाने बनवलं. सुरुवातीला सांगितलं प्रकाश हो. Praise the Lord. सगळ्यात पहिलं काय बनवलंय? प्रकाश. काय बोलला देव? प्रकाश हो. तिसऱ्या दिवशी सूर्य बनवलाय. Praise the Lord. So देव सूर्याविना प्रकाश बनवू शकतो. Praise the Lord. बिकॉज तो स्वतः प्रकाश आहे. Praise the Lord. Did you read that in the Bible? पहिल्या दिवशी प्रकाश बनवला. सूर्य कधी बनवला? तिसऱ्या दिवशी. चंद्र तारे सूर्य कधी बनले? देवाच्या शब्दामध्ये प्रकाश आहे. प्रारंभी शब्द होता. सो शब्दाची किंमत व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट यू से, हाऊ यू यूज द वर्ड्स. सकाळी उठल्या काय बोला? से आय एम गुड. सकाळी उठल्या बोलायचं, लिस्ट बनवायची, एक स्टिकरला लावून ठेवायची मिररला. स्टिक दॅट लिस्ट. से आय एम गुड. मोठ्याने
Say, I am healthy. I am healed. I am cured. Why? Because let the weak say, I am. Who says? Bible says. Where it says? Joel 3:10. Don't talk about no मैं झूठ बोल रहा हूँ. ऐसा फादर आपको झूठ बोलने के लिए बोल रहा है. ऐसा बोल रहा है कि मेरा दुख रहा है. मैं कैसा बोला? मैं ठीक हूँ. हाँ. Do you want to remain like that? You have to change your condition. Change your condition, then change your words. Praise the Lord. Do you want to change your condition? Then change your words. Do you want to have health and healing without money? Then change your words. Praise the Lord. मी मेसेज टाकला माझ्या व्हॉट्सअपवर आहे किंवा स्टेटसवर. व्हॉट इज मेडिसिन? मेडिसिन आपल्याला फक्त दवाखान्यात मिळत नाही. स्माइलिंग इज मेडिसिन. माय विश्वास माझं मेडिसिन आहे. चांगलं जेवण मेडिसिन आहे. एक्सरसाइज मेडिसिन आहे. चांगला विश्राम मेडिसिन आहे. प्रेज द लॉर्ड. गुड वर्ड्स आर मेडिसिन. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला आज सगळ्यांसाठी मनन कीर्तनासाठी विषय आहे. Honor your father and mother. ही कमांडमेंट आहे देवाची. What God says? Honor your father and mother. Let us take Exodus 20:12. निर्गम 20:12. प्रभूचं वचन. निर्गम 20. देवाने दिलेल्या 10 आज्ञा कुठे आहेत? If somebody asks, where are the 10 commandments? कुठे आहेत 10 commandments? बायबलमध्ये कुठे? Exodus 20. Where are the 10 commandments, children? Exodus 20. देवाने माणसांना किती आज्ञा दिल्यात? 10 आज्ञा दिल्यात. Praise the Lord. Praise the Lord. आणि कुठे आढळतात ते आपल्याला? Exodus 20:12. काय सांगते प्रभूचं वचन? मराठीत वाचा, इंग्लिशमध्ये वाचा. आपण रिपीट करूया. Praise the Lord. तुमच्या मागाने रिपीट करूया. मोठ्याने वाचा. वाचा मोठ्याने. Respect your father and mother. Say that together. So that you may live a long time in the land that I am giving you. So that you may live long. Long time. Huh? Long time. A long time. In the land I give you. Giving you. आणि पुढे वाचा मराठीत वाचा. Praise the Lord. Do not commit murder. That is next commandment. वाचा मराठीत वाचा. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख. बोला सर्वजण मोठ्याने. आपल्या बापाचा व आईचा मान राख. पुढे म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. म्हणजे जो देश मी तुला देत आहे. कोणता देश? पुढे कोणता देश? कोणता देश देणार आहे? कोण देणार आहे? कोणाला देणार आहे? Respect your father and mother. हा? Respect your father and mother. No, then what? What is the word of God is telling? Then आणखी एका वाचा You मराठीमध्ये. will live long life. When? On earth. Where is it talking about? Israel. Israel is the land of milk and honey, promised land. What is God telling? जर तुम्ही आज्ञा पालन केलं, आई वडिलांचा सन्मान केला, तर तुम्ही आहात. That is talking about people of Israel. But आज you will live long in the land I give you. Living long is one thing, and living healthy is also important. You are living long, but you are suffering. Who wants to live long? Praise the Lord. Very important. You will live long when जेव्हा तुम्ही तुमच्या आईचा वडिलांचा मान करणार, सन्मान करणार. When you respect, when you honor your father and mother. It is not a request, it is a commandment. Praise the Lord. There is a difference between order and request. Praise the Lord. So God is not making a request to anybody. It is an order. It is a commandment. Order. ये मेरा लॉ है, ये मेरा कायदा है. अगर आप उसको नहीं पालन करोगे तो you will have to bear the consequences. Praise the Lord. For example, आपको मालूम है gravity, law of gravity. Is there law of gravity? Yes. You may not know how it works, but we
बिल्डिंग आहे, प्रेज द लॉर्ड. त्या 10 माळ्याच्या बिल्डिंगवरून एक संत पडला तर त्याचं पाय मोडणार की नाही? आणि जो पापी आहे तो जरी पडला तर त्याचं पाय मोडणार की नाही? तर लॉ असे देवाचे, द लॉ ऑफ गॉड इज असा, हे लॉ दिलेले आहेत ना, तुम्ही ते मोडले ते ग्रॅव्हिटी नाही, माझा विश्वास नाही ग्रॅव्हिटीला, मग मी वरून उडी मारणार भिंतीवरून, काय होणार? पाय मोडणार, हात मोडणार, डोकं फुटणार. कशामुळे? तो पापी असला तरी डोकं फुटणार, पाय मोडणार, आणि संत असला तरी काय होणार आहे? पाय मोडणार आहे. वाय? बिकॉज वी आर ब्रेकिंग द लॉ. प्रेज द लॉर्ड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कमांडमेंट. आणि आपला प्रॉब्लेम काय आहे? गांधीजीचे 3 मात्र आहे, प्रेज द लॉर्ड. एक मात्र काय सांगताय? मुरामत देखो. पण आपण तेच करणार, प्रेज द लॉर्ड. आपले मुलं तेच करणार. काय सांगितलं? मुरामत देखो. मोबाईलमध्ये काय बघतो आपण? जे नाही करायला सांगितलं तेच करणार, प्रेज द लॉर्ड. एक मात्र काय सांगताय? मुरामत. इथं बसलेला कोणी बुरा नाही बघितलं, सांगा हात वर करून. सांगितलं बुरामत देखो, पण मी असा आहे की मी बुरा बघितलंच नाही. कोणी आहे इकडे बसलेला? बुरामत देखो बोलाय, पण कोणी बसलेला आहे का बुरामत देखो असं पालन करणारा? कोणी आहे इकडे? दुसरं का मागे काय बोलतोय? बुरामत सुनो. बुरामत सुनो. पण आपल्याला काय आवडतं? गप्पा गोष्टी. क्या बोलताय? बुरामत सुनो. लेकिन आम्हाला वी लाईक टू हिअर बॅड न्यूज ओनली. ह्याने काय केलं? गॉसिप. हा तिकडे गेला, तो तिकडे गेला, त्याने हे केलं, त्याने ते केलं, हा याच्या घरी गेला, तो त्याच्या घरी गेला, याने भांडण केलं, हा धरला त्याच्यावर. बुरामत सुनो. लेकिन हम क्या सुनते हैं? और क्या कहा है? हमको क्या चाहिए? वही चाहिए. ते नलासो काय ठिकाणी काल बघितलं मी 3 मात्र गांधीजीचे. मी घरांना व्हिजिट करायला गेलो. मुरामत देखो तिथंच कचरा टाकला, मुरामत बोलो तिथंच कचरा टाकला, म्युन्सिपालिटी सगळा कचरा तिथे. आणि मुरामत देखो उतरी टाका, सब घर का. आम्ही आमचं घर साफ करणार, पण सगळं कचरा का त्याचा जो आणून टाकणार. प्रेज द लॉर्ड. अशी आपली परिस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. जे सांगितलं ते आपण करणार. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगितलं फळ खाऊ नको, त्याने खाल्लं. प्रेज द लॉर्ड. हा आपला प्रॉब्लेम आहे. मानवी स्वभाव कसा आहे, त्यावर आपल्याला विजय मिळवायचा. आज आईवडिलांचा मान फक्त 1 दिवसाने मान घेऊन होत नाही. आज पेरेंट डे, जाऊन पाया पडणार, त्याने तुझं आय लव्ह यू, मम्मी आय लव्ह यू, झालं संपलं. प्रेज द लॉर्ड. आणि जास्तीत जास्त प्रेम कधी आपलं जास्त जातं? जेव्हा मेल्यानंतर तर खूप प्रेम. रडणार, फुलं आणणार, कपडे घालणार. मेल्यानंतर जिवंत कोणी प्रेम करणार नाही. प्रेज द लॉर्ड. So that is not correct. आई माझी खूप प्रेम, माझ्या आईवर माझं खूप प्रेम आहे, तिच्याकडून मला झोप येत नाही. पण जिवंत असताना त्याला जेवण दिलंय का? प्रेज द लॉर्ड. त्याला कधी पाणी दिलंय का? प्रेज द लॉर्ड. त्याला खायला कधी चांगलं दिलंय का? प्रेज द लॉर्ड. So this honor your father and mother, it is not one day program. Praise the Lord. It is lifelong commitment. Don't feel good that आज parent day. Just to feel good. Just ते शो द्यायचं, लोकांकडे बघायचं, आई मम्मी आई झाली, झालं संपलं. लव काबाल झालं. Praise the Lord. It is not one day program. Honoring your father and mother is a commitment. What is it? Every single day, you have to love your father. Every single day, love your mother. But we are remembering, अरे मेरी डैडी मेरे को ऐसा किया, मेरे को मारा था, मेरे को चिल्लाया, उसको याद करके बैठते. That's why you hate your father and mother. You understand? So commandment क्या कहता है? Exodus 20:12. क्या कहता है? पढ़ो. Repeat after you. Honor your father and mother. Honor your father and your mother, so that your days may be long in the land that the Lord your God is giving you. Exodus 21:15. Again, प्रभु का वचन फिर. What does God is saying? Message 21:15. Exodus. निर्गम 21:15. Repeat after you. कोणी आपला बापाला किंवा आईला मारण केले तर त्याला अवश्य जीवे मारावे. Whoever strikes a
स्वदेशी मारावं. प्रेझेंट हा कायदा होता. आई वडिलांनी जन्म दिलाय. जिने मज घडविले जीवन सुखाचे हृदयात तयात त्या चित्र माऊलीची. जिने मज घडविले जीवन सुखाचे हृदयात या रूप त्या माऊलीचे. इम्पॉर्टंट. ते आईबाबांचा सन्मान करा. फक्त आज ज्योतिमाने आणणारा सण आहे म्हणून आपण त्याची आठवण करतो. आईचं आठवण करणार, आईला गोड बोलणार, मम्मी तुला काय पाहिजे, आजच सण आहे, काय मागायचं फक्त आजच माग, उद्या मागू नको. प्रेझ द लॉर्ड. आज तुझा सण आहे. ग्रँडफादर ग्रँडमदर, आजच तुझा सन्मान करतो आम्ही. उद्या काय मागायचं नाही, उद्या तोंड बंद करायचं, तोंड उघडायचं नाही. This is how we treat our parents. This is how we treat our godparents, grandparents. Are we treating how we treat? Do we love them? Do we respect them? Do we honor them? Do we listen to them? They don't know anything. Do we have time to talk to them? तुम्हाला वेळ आहे का त्यांच्याशी बसायला, गोष्टी नाही. हे जुने लोक आहेत, त्यांना काय नाही, त्यांना ते स्टेटवर चालू राहतात. आपण त्याचे तोंड बंद करणार, आपण तो दिवसभर चालू ठेवणार. How we treat them? Everybody is coming from the father and the mother. Everybody is coming from parents. Everybody has got parents. Jesus also had parents. Mother Mary also had a parent. You and me also got parents. आई वडील आहेत म्हणून तर आपण आहोत. पण त्यांनी कसं दिवस काढले, त्यांनी दुःखात दिवस काढले आणि आपल्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. आई वडील दुःखात दिवस काढतात पण आपल्या मुलांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याची आपल्याला आठवण पाहिजे, स्मरण पाहिजे, विस्मरण पाहिजे. ते विसरता कामा नाही. आणि आई बाबांचा सन्मान करणं एक दिवसाचा प्रोग्राम नाही. तिथे शेवटमध्ये आपल्याला आईला समोर आणणार, बापाला समोर आणणार आणि नंतर काय करणार? घरी गेल्यानंतर त्यांच्याशी बसणार का, त्यांच्याशी गप्पा मारणार. मग मी तिकडे बसते, बाप इकडे बसला, आपण टीव्हीचा मोबाईलवर प्रेस लॉर्ड. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आहे की म्हातारे तिकडे बोल, अरे बाबांनो माझ्याकडे बघा, वेळ नाही, मोबाईलमध्ये आमचे डोळे घुसलेले आहेत. प्रेस लॉर्ड. बाबा इकडे बघ रे, मला तुझं तोंड बघू दे, सुंदर तोंड आहे तुझं. नाही तुला काय माहिती. हाऊ वी ट्रीट देम. इट इज नॉट अबाउट जस्ट ऑनरिंग देम वन डे. ऑनर युअर फादर अँड मदर एक दिवसाचा नाही आहे. ऑनर युअर फादर अँड मदर, आई बाबांचा सन्मान करणं एक दिवसाचा प्रोग्राम नाही. टू फील गुड, अरे आय हॅव ऑनर माय फादर अँड मदर, वर्षातून एकदा. प्रेज द लॉर्ड. उद्या तुम्ही पण फादर अँड मदर आहे, होणार. तुम्ही पण ग्रँडफादर उद्या होणार. आज जर बिकॉज that we cycles, जसं तुम्ही ट्रेन करणार तसंच तुम्हाला पण ट्रीटमेंट मिळणार. प्रभूने सांगितलं की जीवनाचा 7 वार आहे. मॅथ्यू 7:12 7 वार जीवनाचा. The way you treat others, that way you be treated. Praise the Lord. जीवनाचा 7 वार आहे. मॅथ्यू 7 आणि 12. मॅथ्यू 7 वार. ज्या प्रकारे तुम्ही इतरांना ट्रीट करणार, आईला, बापाला, भावाला, वडिलांना, तशीच ट्रीटमेंट आपल्याला मिळणार आहे. Praise the Lord. जीवन कोणी काळजी घ्या. मेल्यानंतर काय नाही, मेल्यानंतर ते त्यांची काळजी नाही घेणार. मेल्यानंतर आपलं प्रेम फुलं वाहणार, चांगले कपडे ठेवणार, कबरेवर जाणार, 10 वेळा विजिट करणार. पण जीवनपणे माझ्या बाजूला बाप आहे, त्याच्याशी बोलतोय का? बाजूला माझी आई आहे, तिच्याशी बोलतोय का? संवाद साधतोय का? तिची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय का? तुझं काही दुःख आहे का विचारायचा प्रयत्न केलाय का? की त्यांना अजून आपण दुःख बोलतोय. प्रेज द लॉर्ड. So very important. Deuteronomy 5:16, Deuteronomy 29:29. दोन वचन घेऊया. Praise the Lord. Deuteronomy 5:16. Deuteronomy 5:16. Honoring father and mother is a lifelong commitment. बोलो सगळं. Honoring father and mother is a lifelong commitment. आई बाबांचा सन्मान करणं हे आयुष्यभर पाहिजे. Praise the Lord. आई बाबांचा सन्मान करणं हे आयुष्यभर असावं. आई बाबांचा सन्मान फक्त एक दिवसासाठी नाही. आई बाबांचा सन्मान करणं हा आदेश आहे, विनंती नाही. येशूने कोणाला विनंती केली नाही. देवा, गॉड डिड नॉट मेक अ रिक्वेस्ट. दीज आर द कमांडमेंट्स ऑफ द लॉर्ड. दीज आर द लॉज ऑफ द लॉर्ड. दीज आर द कमांडमेंट. हा येशूचा आदेश आहे, देवाचा आदेश आहे. Deuteronomy 5:16 वाचा सर्व. देव परमेश्वर यांनी तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपला बापाचा व आपल्या आईचा मान राख. Praise the Lord. म्हणजे जो देश तुला देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. Praise the Lord. टाळ्या वाजवा.
as the Lord your God commanded you, so that your days may be long, and that it may go well with you in the land that the Lord your God is giving you. Praise the Lord. सो प्रभू का वचन आपल्याला सांगत आहे तुझ्या आईचा वडिलांचा सन्मान कर. ड्यूट्रॉनॉमी 5:16 आणि ड्यूट्रॉनॉमी 29:29 सो दॅट तुझं कल्याण कशामध्ये आहे. आपण आपल्या स्पेशली मॅरिड नवरा बायकोमध्ये आपण मुली आपल्या आईबाबांचा मान करेल पण नवऱ्याच्या आईबाबांकडे प्रेम करू शकत प्रश्न. जशी मला माझ्या आईवडिलांचं प्रेम आहे तसं मला पण माझ्या नवऱ्याच्या आईबाबावर देखील प्रेम करायला पाहिजे. घरामध्ये भांडणं होऊ नका. कसे बोलतोय आपण तू शिकते तसं हा प्रेम अरे तू जर आई मुलगी किंवा मुलगा जर आपल्या आई बाबाचं मान करत असेल तर मुलीने देखील त्याच्या आई बाबांचं हा मुलीला आपली आई प्यारी पण मुलाला आपली आई प्यारी का नसावी. करेक्ट ना. दॅट इज हाव. नाही तर आपण मिस्टर आग लावले घरामध्ये भांडणं त्याच्या विरुद्ध भांडणं कशाने शब्दाने. सो ड्यूट्रॉनॉमी 5:16 सांगते जर मी ही आज्ञा दिली तुम्हाला माझी आज्ञा आहे तुझ्या आईचा तुझ्या बाबांचा आईचा वडिलांचा मान करा म्हणजे तुम्ही जेव्हा इजिप्तमधून तुम्ही इस्रायलमध्ये जाणार आहात त्या ठिकाणी तुमची भरभराट होणार आहे तुमची वाढ होणार आहे तुमचं कल्याण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं कल्याण कशामध्ये देवाच्या वचनांचं आज्ञा पालन करण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आज्ञा जाणणं नाही देवाच्या आज्ञांचं पालन करण्यामध्ये आपला आशीर्वाद आहे. कल्याण होणं वृद्धी होणं आशीर्वाद मिळणं. कोणाला आशीर्वाद मिळतो जो हे वचन आपल्या जीवनामध्ये पाळतो त्याला. प्रेज द लॉर्ड. ज्याला माहिती आहे त्याला नाही. जो आपण सर्वांना वचन माहिती पण जो आपल्या जीवनामध्ये तो पाळतो सांभाळतो. ड्यूट्रॉनॉमी 29:29 वाचा. There are some things that the Lord our God has kept secret, but He has revealed His law, and we and our descendants are to obey it forever. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर याचा स्वाधीन आहे पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशाचा निष्ठऱ्याचा आहे. याचा हेतू हा की हा नियम शास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. गुप्त गोष्टी The secret things belong to the Lord our God, but the revealed things belong to us and to our children forever, to observe all the words of this law. So to observe म्हणजे प्रॅक्टिस. ते कृतीमध्ये आला. ती कृतीमध्ये आला. मॅथ्यू 19:19 वचन जे दिले देवाने मत्ते 19:19 वाचूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. बोला सर्वजण आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर. एक सर्वजण एकत्र 3 वेळा बोलूया. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. 3 वेळा. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. आणखी एकदा. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. त्यापुढे आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदर कोणावर प्रीती कर. आईवर प्रेम कर, बापावर प्रेम कर, शेजाऱ्यावर प्रेम कर, पण स्वतःवर देखील प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. ज्या माणसाच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये प्रेम नाही तो कोणालाच प्रेम करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेम नाहीये म्हणून कुठंच प्रेम नाही. आईवर प्रेम नाही, बापावर प्रेम नाही, शेजाऱ्यावर प्रेम नाही. का? प्रेमाचा अभाव. एव्हरीबडी से आय लव्ह यू पण कुठं प्रेमच नाहीये. प्रेज द लॉर्ड. वेली कोरडे आहे. प्रेमाच्या वेली कोरडे आहे. फक्त तोंड मोठे आहे, जिभा मोठे आहे. आय लव्ह यू सगळेच बोलणार आय लव्ह यू पण तिला खरं प्रेम आहे का? रीड इन इंग्लिश ऑल्सो. मॅथ्यू 19:19
Respect your father and your mother. Respect your father and mother. Everybody together. And love your neighbor as you love yourself. Love your neighbor as you love yourself. Three times. Follow. Respect your father and your mother. Respect your father and mother. Matthew 19:19. Follow. Matthew 19:19 says. Matthew 19:19 says. Respect your father and mother. Respect your father and your mother. Respect your neighbor and yourself also. Love your neighbor and as yourself. We love neighbors, but we don't love those who आपल्या घरातले आहेत तेच प्रेम करतात. आपल्याला बाहेरचे प्रेमळ वाटतात. घरातले नाही, बाहेरच्यांवर खूप प्रेमाने बोलणार. प्रेम आपल्या दूध तापल्यानंतर उतू जातं ना, ते आपण म्हणतो उतू चाललेलं आहे, म्हणजे ओव्हरफ्लोईंग. दूध तापल्यानंतर एक ओव्हरफ्लोज. We love others. What about father? What about mother? दुसऱ्यांचे आईवडील चांगले आहेत. What about my father and mother? दुसरे सगळे चांगले आहेत. काय प्रॉब्लेम आहे? Praise the Lord. Very dangerous. Matthew 19:19 काय सांगते? Respect. We'll repeat again. Respect your father and your mother. Respect your father and mother. बोलो एक साथ. And love your neighbor as you love yourself. Love your neighbor. You love yourself. First of all, you should know how to love yourself. Praise the Lord. How to love yourself? Nobody taught us to love oneself. No, it becomes selfish. Because God is love, and that God lives in me. Therefore, I have to love God. मेरे अंदर जो प्रभु है, वो मेरे अंदर है. God is love. Where is love? Inside me. Very, very important. Love. Ephesians 6. That is also important. Ephesians 6:1 and 2. Ephesians 6:1 and 2. Children, it is your Christian duty to obey your parents. Children, it is your Christian duty to respect your father and mother. For this is the right thing to do. This is the right thing to do. Respect your father and mother. Respect your father and mother. बोलो एक साथ. Respect your father and mother. जो और एक बार बोलो. Respect your father and mother. Say it again. Respect your father and mother. एक दूसरे को बोलो. Respect your father and mother. Handshake करके बोलो. Respect your father and mother. Read again. पुढे वाचा. दाखवा बेटी. 6:1-3. Very, very important. Ephesians chapter 6. So many verses talk about 1, 2, 3. 3 also. Respect your father and mother is the first commandment that has a promise added. Praise the Lord. Very, very important. Respect your father and mother. बोलो एक साथ. This is the commandment has got something attached to that. Praise the Lord. Praise the Lord. Read that. Respect your father and your mother is the first commandment that has a promise added, so that all may go well with you. All may go well with you. All is well. आपके जीवन में all is well हो जाएगा. कब? जब आप respect करोगे तब तक कुछ नहीं होने वाला है. All will go well with you. Say that. Tell one another. All will go well with you. Next. And you may live a long time in the land. You may live long life, but healthy life, blessed life, not sick life. You are living long but suffering because you don't respect one another. Neither God, not neighbor, not yourself, not father and mother. You are suffering. You are living long, but there is a lot of suffering because you have to rectify. This is the commandment with the blessing. Honor your father and mother. जेव्हा मी माझ्या आईचा बापाचा मान करणार, आदर करणार, सन्मान करणार, तेव्हा माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं आहे. Praise the Lord. सर्व काही चांगलं आहे. मला आरोग्य आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे भांडणं आहे, माझ्याकडे वस्त्र आहे, माझ्याकडे निवारा आहे. All will go well with me. Then you will live long life. God has given you long life.
Why long life given? Because you have taken care of your father, you have taken care of your mother. That's why you have a long life. Not only long life, healthy life, blessed life, everything in abundance life. त्याच्यामुळे ती ब्लेसिंग येतात. कारण एक वाचा. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बाबांच्या आज्ञेत राहा. बोला सर्वजण. कारण हे योग्य आहे. कारण हे योग्य आहे. दिस इज गुड, दिस इज राईट, दिस इज करेक्ट. आपला बाप व आपला आई यांचा मान राख. आपला बाप व आपली आई याचा मान राख. बोला सर्वजण. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. पुढे. यासाठी की तुझे कल्याण व्हावे तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. व तू दीर्घायुष्य मिळणार आहे. अभिवचन असलेली हीच पहिले ही आज्ञा मुझे, अरे मेरे माँ बाप का मैंने अगर आदर किया तो मेरे को क्या मिलने वाला है? एवरीबडी वास, मेरे को क्या मिलेगा? चर्च में तो मेरे को क्या मिलेगा? एवरीबडी आस्क, मेरे को क्या मिलेगा? एवरीबडी इज गॉट सम हिडन एजेंडा, मेरे को क्या मिलेगा? हाँ, अगर आप करोगे तो ये मिलने वाला है. क्या? आपका कल्याण है, आपल्याला लॉंग लाईफ आहे, आपल्या घरामध्ये संपत्ती आहे, आपल्या घरामध्ये आशीर्वाद आहे, आपल्या घरामध्ये आरोग्य आहे. हे कशाचं परिणाम आहे? आई बाबांचा मान सन्मान केल्याने. प्रेज द लॉर्ड. ही आज्ञा हॅज गॉट ब्लेसिंग्स अटॅच्ड टू इट. दिस आज्ञा हॅज गॉट ब्लेसिंग्स अटॅच्ड टू इट. यू अंडरस्टँड? ही जर आज्ञा केली तर काय? कल्याण आहे. घर बसल्या कल्याण, तुमचं कल्याण होणार आहे. तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. प्रेज द लॉर्ड. बरेच आहे दीर्घायुष्य. किती वय आहे तुमचं? व्हॉट इज युअर एज? 71. लॉंग लाईफ, दीर्घायुष्य. आई बाबांचा मान केल्याने दीर्घायुष्य होतं. प्रेज द लॉर्ड. 71, 81, 85, 89. का? वाय आर दे लिव्हिंग लॉंग? बिकॉज त्यांच्या हृदयामध्ये आईविषयी प्रेम आहे, बापाविषयी आदर आहे, सन्मान आहे, निरोगी आहे, आशीर्वाद आहे तो आई बाबांचा. जीवन काय करायचं? आई बाबांना जीवनमध्येच काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. यानंतर काही करू नका, फुलं वाहू नका, मिसाल पण देऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण जीवनमध्ये तुम्ही त्यांची काळजी घेतली. त्यानंतर तुम्हाला त्यांचा आत्मा शांत करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. 100 रुपयाचं मिसाल देऊ कसं शक्य आहे? प्रेज द लॉर्ड. स्वस्तामध्ये नसते तसंच होते. जीवनमध्ये आपण त्यांचा आत्मा तळमळतो, वेळेवर पाणी देत नाही, आत्मा त्यांच्याकडे बघत नाही, पण ते मेल्यानंतर मिसाल द्या आणि आत्मा शांत करा. प्रेज द लॉर्ड. हाऊ इज दॅट पॉसिबल? यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से? जीवनमध्ये काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. समजा माझ्या घरचा रेकॉर्ड येत नाही, काहीतरी चंड बसणार काही ना, पण इम्पॉर्टंट आहे ते. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. सत्य सांगितलेलं आहे. जीवनमध्ये जर तुम्ही आईची काळजी घेतली, बाबाची काळजी घेतली, ते डायरेक्ट स्वर्गात जाणार, तुमच्यासाठी प्रार्थना करणार. तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची देखील गरज नाही, कारण मी त्यांची काळजी घेतलेली आहे, त्यांचे सांभाळ घेतलेला आहे, त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांच्या सर्व गोष्टींकडे मी लक्ष दिलं आहे, जिवंत असताना, हयात असताना. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे करण्यासाठी आज आपण म्हणून चिंतन करूया. आपले आई वडील जिवंत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे इथं आई वडील आहेत, those of godparents and grandparents, we pray for each other today as we adore the Lord in the adoration. Praise the Lord. Let us clap. Give a mighty clap to the Lord for the word of God. John 17:17 says, John 17:17 says, your word is the truth. Bolo ek saath. John 17:17 says, John 17:17 says, your word is the truth. So focus on the word of God. Word of God is very, very important for our life. Very, very important for our life. म्हणून आईचा बापाचा मान करा, सन्मान करा, आदर करा. एक दिवस नाही, दररोज क्षमोक्षणी त्यांचं आत्मजीवनपणे शांत करा, जीवनपणे प्रेम द्या, जीवनपणे क्षमा करा, जीवनपणे जिव्हाळा द्या, माया द्या, माया लावा, प्रेम करा. हे सर्व करण्यासाठी हे आयुष्य देवाने आपल्याला दिलं आहे सुंदर. तर हे करण्यासाठी आपण प्रभूची मदत, कृपा मदत आपला मागूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. उपासना
now with humble asana kruya. Abba Father is present here with us. Jesus is present here with us. Holy Spirit is present with us. Let us surrender ourselves, surrender our hearts, surrender our minds, surrender our families to the Lord. मी तुला तुझा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. येशूने तुमची आमची सर्वांची पापे स्वतः घेऊन खांबावर टाकलेली आहे. Jesus has bore all our sins in his body on the cross, and by his wounds we are healed. Our relationship is healed. Our relationship with father and the mother and the grandparents is getting healed right here, right now, in the presence of Jesus, our Lord and God and Savior and King. Oh, thank you, Abba Father. Repeat after me. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Abba Father, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you, Lord Jesus Christ. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you, God the Holy Spirit. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या आई बापांची आठवण करूया. आईची, वडिलांची आठवण करूया. जिवंत असतील तर त्यांना सांगा, माय मदर, माय फादर, माय मम्मी, डॅडी, आय लव्ह यू. माय मदर, माय फादर, आय एम सॉरी. माय डॅडी, माय मम्मी, प्लीज फॉरगिव मी. My mother, my father, thank you. Very, very important words. We got to repeat them every day in our life, in our relationship. Mommy, daddy, जवळ असतील तर shake hands with them and tell my father, mommy, daddy, whatever you call me, your father and mother, hold each other's hand and tell my daddy, my mommy, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you for being my father. Thank you for being my mother. Thank you for being my grandparents. I got a lot of blessings because of you. Grandparents are working hard. They are praying. They are faithful people. They are forgiving people. All the good things in our life we receive from them. त्यांच्याद्वारे आपल्या जीवनात आशीर्वाद मिळालेले आहेत. ग्रँडफादर, ग्रँडमदर, आई वडील सगळ्यांचा आपण आज सन्मान करत आहोत. आणि फक्त एक दिवशीय सन्मान न करता दररोज आईकडे लक्ष द्या, वडिलांकडे लक्ष द्या, जीवनपणे त्यांना प्रेम द्या, त्यांना जिव्हाळा द्या, त्यांना माया द्या, त्यांच्याशी हितगुज करा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी वेळ सारा, तुमचे मोबाईल दूर ठेवा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचं ऐका, त्यांना तुमच्या हृदयात काय असेल त्यांच्याविषयी सांगा. टुडे टेक सम टाइम ऑफ टू अप्रिशिएट फादर अँड मदर. आज घरी गेल्यानंतर वडिलांविषयी ॲटलिस्ट 5 त्यांचे चांगले गुण त्यांना सांगा. डॅडी, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक्यू. डॅडीविषयी मम्मीला पण सांगा. मम्मीचे चांगले 5 गुण आहेत, त्यांचा आदर करा. त्यांना सांगा, मम्मी तू खूप कष्ट करतेस, थँक्यू. तू दिवसभर रात्रभर राहतेस, तुला थँक्यू. सकाळी लवकर उठतेस, रात्री लेट झोपतेस, थँक्यू. स्वयंपाक चांगला बनवतेस, सगळं घर स्वच्छ ठेवतेस, थँक्यू. डॅडी, तुम्ही सकाळी उठतात, ड्युटीला जातात, थँक्यू. दिवसभर कष्ट करतात, थँक्यू. घरामध्ये पैसे आणतात, थँक्यू. तुमच्या पैशावर आमचं घर चालतंय, थँक्यू. तुम्ही आमच्या शिक्षणासाठी पैसे पुरवतात, थँक्यू. Be grateful to father, mother, grandparents today. Not only today, every day, every time. These are the things we got to repeat. When you go home, if your father, your mother, if they are there, जर आपली आई, आपले वडील आपल्यामध्ये असतील तर आपण दुकान प्रभू समोर येणार आहोत, आपण त्याची स्तुती करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत. कौटुंबिक एकत्र आपला प्रभू आहे.
आपल्या पितावर प्रेम केलं, येशूने आपल्या मातेवर प्रेम केलं, पवित्र मातेचा, आईचा, वडिलांचा सन्मान केला. मरीची आई आणि वडील ज्योतिमाने अण्णा, त्यांचा तिने आदर केला, सन्मान केला, प्रार्थनामय जीवन जगले, भक्तिमय जीवन जगले. जरी आपल्याला त्यांच्याविषयी माहिती नसेल तर फळावरून झाडाची परीक्षा होते. फळ चांगलं तर झाड चांगलं. पवित्र माता एक जवळचा फळ, पवित्र माता एक फळ आहे, सुंदर फळ आहे. आणि त्या फळात बघेल तिचे आई वडील कसे आहेत ते आपल्याला समजतात. Inviting all of you to please stand. Come closer to the Lord. समोर या प्रभू जवळ या आणि फॅमिली एकत्र उभं राहा. फॅमिली, आई वडील भाऊ जे एकत्र असतील, कम क्लोजर इफ पॉसिबल, कम ॲज क्लोज ॲज पॉसिबल. प्रभू समोर या, सर्वजण या. सर्वांसाठी आहे जागा प्रभूच्या चरणी. आपण विशेष करून कुटुंबासाठी, आईसाठी, वडिलांसाठी, भावांसाठी, जे जिवंत आहे त्यांच्यासाठी, जे मरण पावलेले असतील आपले आई वडील त्यांच्यासाठी प्रार्थना करत
फॅमिली, स्ट्रगलिंग चिल्ड्रन, सगळ्यांसाठी, विश्वातील असलेल्या आई वडिलांसाठी, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असलेल्या सर्व आई वडिलांसाठी प्रार्थना करणार आहोत. मे दोन फॅमिलीज आहेत, टुगेदर या एकामेकांच्या हातावर हात ठेवा किंवा डोक्यावर हात ठेवा. कम क्लोजर टू इच अदर, स्टँडिंग क्लोज असो. 2 by 2 ला कुटुंब असतील तर एक कुटुंब असेल तर या मेंबर्स असतील, नसतील तर एकमेकांना. सर्व विश्वाची माझी घरं, आपण सर्व एका कुटुंबामध्ये उपस्थित आहोत आणि विशेष प्रार्थना आपण करणार आहोत. आपले हात आपल्या डोक्यावर ठेवा. थोडा वेळ आपण प्रार्थनेचं गाणं घेत आहोत. प्रार्थनेचं गाणं घेऊया आणि प्रभूचा आत्मा, गॉड इज स्पिरिट, बोला गॉड इज स्पिरिट, परमेश्वर आत्मा आहे. मेरा शरीर प्रभु का मंदिर है. प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यात वास करत आहे. माझं शरीर प्रभूचा मंदिर आहे. प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यात वास करतोय. My body is a temple of God. God's Holy Spirit is dwelling in me. देवात्मा आहे, देवात्मा आहे. God is Spirit, 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 God is Spirit. consecrating ourselves. Lord, we consecrate, we surrender ourselves, Prabhu Yeshu.
आजही उपस्थित असलेल्या सर्व आमच्या मातांवर आई वडिलांवर तो आपला आशीर्वाद पाठवत आहेस. थँक्यू लॉर्ड फॉर अनॉइंटिंग ईच अँड एव्हरी पॅरेंट टुडे. ग्रँडपेरेंट्स, आमचे जे आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत, सर्वांना तू आशीर्वादित करत आहे. तुझा आशीर्वाद या पवित्र साक्रामेंटातून आमच्याकडे येत आहे, आमच्या हृदयामध्ये येत आहे, आमच्या अंतःकरणामध्ये येत आहे, आमच्या हृदयामध्ये येत आहे. आमच्यामधील प्रेम वाढीस लागत आहे. आमच्यामध्ये आम्ही जे दुबाव आहे तो आम्ही दूर करत आहोत. थँक्यू लॉर्ड फॉर reconciling us to yourself. लॉर्ड जीसस, थँक्यू. आमच्यामध्ये तू प्रीती वाढीस लावत आहे. आम्हाला एकमेकांना क्षमा करण्यास सुबोधी देत आहे. आई वडील असतील, आपले आई असतील, वडील असेल, you tell them, my daddy, my mother, I love you. Say them to them, they are there with you right now. My daddy, my mommy, I love you. I am sorry. Forgive me. Thank you for being a wonderful father, wonderful mother, wonderful grandparents. Thank you for being wonderful people in my family. Thank you, Father. Thank you, Mother. Thank you, Grandfather. Thank you, Grandmother. Thank you for your presence in my life. Thank you for the blessings you bring in my life. Thank you for abundance of blessings you give to us through your life. आपण विशेष करून प्रार्थना करत आहोत. आपल्या घरामध्ये जे राग आहेत, द्वेष आहेत, मत्सर आहेत, in the name of Jesus we command them to leave us right now. We cast out the negativity. We cast out the ill feeling we have in our hearts, the grudges we have, the jealousy, the pride, the ego that we have. We cast out the negativity from our hearts. हे प्रभू येशू, आमच्या कुटुंबांना आशीर्वादित कर, आमच्या परिवारांना आशीर्वादित कर, आमच्या आईला वडिलांना तू आशीर्वादित कर. येथे जमलेल्या प्रत्येकावर तुझा कृपेचा वरद हस्त असू दे. पवित्र साक्रामेंटातून येशूचा आशीर्वाद आमच्याकडे प्रत्येकाकडे येत आहे. जिवंत येशू, देवांचा देव, राजांचा राजा, स्वामींचा स्वामी, पवित्र साक्रामेंटातून आपल्याकडे आशीर्वाद पाठवत आहे. आपल्या मुलांवर, आपल्या आईवर, आपल्या बापांवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लहान मुलांवर प्रभूचा आशीर्वाद आपल्याकडे या पवित्र साक्रामेंटातून येत आहे. डिवाइन प्रेझेन्स ऑफ गॉड इज कमिंग टू अस. The divine presence of Abba Father, Jesus and Holy Spirit is here with us. Abba Father, Jesus, Holy Spirit is present here with us. The blessings, the grace, the forgiveness, आपल्या कुटुंबामध्ये शांती, आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य, आपल्या कुटुंबामध्ये reconciliation. God is reconciling us to Father, to Mother, to our grandparents. प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर येत आहे, आपल्या कुटुंबावर येत आहे, आपल्या मनावर येत आहे, आपल्या हृदयावर येत आहे. प्रभू आपल्या God is revealing to us His love, His forgiveness, His compassion, His blessing. God is restoring relationship back into our life. हे प्रभू येशू आशीर्वादित कर या तुझ्या लेकरांना. आमच्या जीवनात तू आम्हाला शांती दे, आम्हाला पापांपासून आमचा बचाव कर. आमच्या घरामध्ये शांतता नांदू दे, आई वडिलांमध्ये प्रेम वाढू दे. आमच्यामध्ये जे दुभाव आहेत, दुरावे आहेत, ते तू दूर कर प्रभू येशू. तुझ्या पवित्र आशीर्वादाने, तुझ्या शक्तीने, तुझ्या बळाने, पवित्र साक्रामेंटातून येशूचा आशीर्वाद आपल्याकडे येते, आपल्या कुटुंबावर येते, आपल्या परिवारावर येत आहे. सगळ्यांकडे प्रभूचा आशीर्वाद या क्षणाला येत आहे. God is blessing us abundantly. God is blessing our father, our mother, our grandparents right here, right now. We thank you, God, for wonderful blessing. Your shower upon us. Thank you, Jesus, for blessing me, blessing my family, blessing my father, blessing my mother abundantly. Say thank you, Jesus, for blessing my father, for blessing my mother, blessing my grandparents abundantly. Thank you, Jesus. Thank you, Jesus, for blessing me, my father, my mother, my grandparents abundantly. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Abba Father, for blessing me, my family, my father, my mother, my grandparents abundantly with the mighty anointing of the Holy Spirit, with the baptism of the Holy Spirit, on the fire of the Holy Spirit. Lord, cleansing us, healing us, setting us free, anointing us. Lord Jesus, we thank you, we praise you, we worship you. We adore you. Thank you, Abba Father. Thank you, Jesus. Join our hands, close our eyes for a moment. If our parent is no more, pray for them for a while. If our grandparents are no more, जे आपले आई वडील, आजी आजोबा मरण पावले असतील त्यांचं आठवण करूया, त्यांची स्मरण करूया. आईची मम्मी लागली, वडिलांची मम्मी लागली,
जिवंत असतील किंवा नसतील, जिवंत असतील तर घरी जाऊन दररोज त्यांच्याशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, हळू वाच. त्यांना त्यांना अन्न, पाणी, वस्त्र त्याची काळजी घ्या. त्यांना प्रेम दाखवा, दया दाखवा, माया दाखवा. हे सर्व करण्यासाठी येशू आपल्याला आमंत्रण देत आहे. Thank you Lord for blessing us, blessing our houses, our families, for reconciling ourselves to you. My father, my mother, I love you, I am sorry, please forgive me. Thank you. Say that in your heart, in your mind, in your heart. And as we take the blessings of our Father Jesus and Holy Spirit, we thank you God for your word, your commandments, your given to us to honor father and mother. Lord, help us to honor them from our hearts, not in the lip service, but to honor father, mother, respect, love, forgive the wrong we have done to them, forgive the wrong they might have done to us. Forgive everybody. Say, I forgive myself. I forgive myself. And I am forgiven. And I forgive everybody. Our Father, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. Lord Jesus. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. God the Holy Spirit. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. My grandparents, my grandfather and my mother, my grandfather and my grandmother. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. My father and my mother, my mom and my dad. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. धन्यवाद एकत्र म्हणणार आहोत. त्याच्या